हा बोला. ऑनलाईन मध्ये कोणाला काही इश्यू? ठीक आहे. तर हा पोर्शन समजलाय तुम्हाला असं मी कन्सिडर करू आता. तर क्यूबलेट आणि क्यूब प्रॉक्सी या दोघांमध्ये डिफरन्स असा आहे की क्यूबलेट काय करतोय, रिसीव्ह करतोय मेसेज आणि देन त्यानंतर पॉड्स मॉनिटर करत राहतो तो, तर पॉड क्रिएट करणार और डिलीट करणार. ठीक आहे, ऍज पर द रिक्वायरमेंट. देन क्यूब प्रॉक्सी काय करतो, क्यूब प्रॉक्सी हा नेटवर्किंग प्रोव्हाइड करणार, कुठे, पॉड्सवर नेटवर्किंग अप्लाय करणार. ठीक आहे. तर ऍक्च्युली आपण जेव्हा डॉकर बघितला तर आपण आयपी ऍड्रेसेस बघितले कंटेनरला जायचे, बरोबर, राईट. कंटेनरला कॉल करायचो, कंटेनरचा आयपी, तर कंटेनर आपला हिट व्हायचा. बट आता इथे तो आयपी कंटेनरला राहणार नाही, कुठे राहणार, पॉडला राहणार. तो आयपी कुठे राहणार, पॉडला. आणि पॉड काय आहे ऍक्च्युली, तर हा एक्सटर्नल लेअर और लेट्स कन्सिडर रॅपर अराउंड युअर कंटेनर, प्रोटेक्टिव्ह लेअर अराउंड युअर कंटेनर असं बोलू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि हा असतो स्मॉलेस्ट युनिट इन युअर कुबरनेटिस क्लस्टर. ठीक आहे. क्यूब प्रॉक्सी इथे पॉड्स मध्ये, या पॉड्सला आयपी ऍड्रेस येणार विथ द हेल्प ऑफ क्यूब प्रॉक्सी. दुसऱ्या पॉडला पण आयपी येणार विथ द हेल्प ऑफ क्यूब प्रॉक्सी. हे काम कोणाचं आहे, क्यूब प्रॉक्सीचं आहे, जेणेकरून पॉड 1 पॉड 2 एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकेल. सो ते कम्युनिकेट कशाने करणार, जेव्हा तो नेटवर्किंग अवेलेबल असेल तेव्हाच होईल ना. ठीक आहे. तर समजलं इथे. तर एक असेल तुमचा कंट्रोल पॅनल, दुसरा असेल वर्कर नोड, आणि सेम मल्टिपल वर्कर नोड्स तुम्ही घेऊ शकता. आता तुम्हाला इथे दिसेल एका पॉड मध्ये एक कंटेनर आहे, दुसऱ्या पॉड मध्ये 2 कंटेनर आहे, तिसऱ्या पॉड मध्ये 3 कंटेनर आहे. असं का, आणि याच्या मागे काय रिझन आहे, तुम्ही करू शकता. एका पॉडच्या आतमध्ये एक किंवा 2 कंटेनर, 2 पेक्षा जास्त कंटेनर तुम्ही क्रिएट करू शकता. बट प्रॉब्लेम एक असा येईल की एक कंटेनर डिलीट झाला तर दुसरा पण डिलीट होऊ शकतो. एक कंटेनर डिलीट झाला तर दुसरा पण डिलीट होऊ शकतो, आणि दोन्ही डाऊन झाले तर हा पूर्ण पॉड डाऊन होणार. समजलं. ठीक आहे. तर हे जे यांना काय म्हटलं जातं, तर यांना डिकपल्ड कंटेनर म्हटलं जातं. काय, डिकपल्ड म्हणजे ते चिपकून असणार आहे. ठीक आहे. एक गेला दुसरा पण जाईल आणि त्याच्यामुळे पूर्ण ठप होऊन जाईल. ठीक आहे. हा, त्यामुळेच बेस्ट प्रॅक्टिस असते की एका पॉड मध्ये एक कंटेनर असणे. क्लिअर. ठीक आहे. तर हा टर्म आहे आणि याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मी अगेन खाली लिहिलेली आहे. पॉइंट बाय पॉइंट आपण समजून घेऊ. Kubernetes cluster, group of nodes, instances or VM. You know this, cluster means a group. ओके. कंट्रोल और मास्टर नोड असं तुम्ही बोलू शकता. वर्कर नोड और स्लेव नोड और मशीन instance तुम्ही बोलू शकता. A Kubernetes cluster consists of a set of worker machine called nodes that runs containerized application. ठीक आहे. आणि पूर्ण वर्क कुठे जाणार, वर्कर नोडवर. ठीक आहे. सो हिअर इज द कंट्रोल प्लेन. मेक ग्लोबल डिसिजन घेण्याचं काम असतं कंट्रोल प्लेनचं. ठीक आहे. विच वर्क ऑन विच नोड, क्रिएट, डिलीट, मॉडिफाय, हे सगळं काम कोणाचं असणार आहे, आपल्या कंट्रोल प्लेन और मास्टर नोडचं. जसं की आपण आता डिस्कस केलंय. एपीआय काय असते, तर 2 डिफरंट कम्युनिकेशन करण्यासाठी 2 वेगवेगळ्या एंटिटी मध्ये कम्युनिकेशन करण्याचं काम कोणाचं असणार, एपीआयचं डिस्कस केलंय आपण. सो मेसेंजर और नोटिफायर, यू कॅन से दिस इन द फ्रंट एंड फॉर द कुबरनेटिस कंट्रोल प्लेन. फ्रंट एंड मध्ये सर्वात स्टार्टिंगला तेच काम करणार. मेन सोर्स ऑफ कम्युनिकेशन. शेड्यूलरचं काम काय, शेड्यूलर मॅनेजेस पॉड्स ऑन नोड्स, जसं आपण आता डिस्कस केलंय. इट विल schedule pods to run on nodes. Good. Controller watches the objects it manages in the cluster as it runs Kubernetes core control loop. Actual state and desired state check करत राहायचं काम. So see, current and desired state of the managed objects
don't match, the controller take corrective steps to drive object. Okay, then etcd, it is a key value store for construct. Good. आणि नोडचे कॉम्पोनंट्स मध्ये काय काय असणार, तर नोडच्या कॉम्पोनंट्स मध्ये तुमचा पॉड असेल. पॉड हा कोर युनिट ऑफ मॅनेजमेंट इन दी कुबरनेटिस इकोसिस्टम आणि स्मॉलेस्ट युनिट म्हणतात. और लॉजिकल बाउंड्री, येस लॉजिकल बाउंड्री फॉर कंटेनर. पॉड काय, अ लॉजिकल बाउंड्री और रॅपर और एक्स्ट्रा प्रोटेक्टिव्ह लेअर असं पण बोलू शकतो आपण. हाउ इट रिप्रेझेंट एज अ सिंगल इन्स्टन्स. ठीक है, simplest and smallest unit for Kubernetes, composed, each pod is a composed of container or tightly coupled container. Sorry, मी decoupled म्हटलं होतं का. ठीक आहे, tightly coupled, चिपकून असणे. ठीक आहे. बेस्ट प्रॅक्टिस इज टू क्रिएट वन कंटेनर. या सगळ्या टर्म्स आपण आता डिस्कस केलेल्या आहे ऑलरेडी, फक्त मी पॉइंट्स सांगतोय तुम्हाला. कंटेनर रनटाइम इंजिन मध्ये क्युबलेट. कंटेनर रनटाइम इंजिन म्हणजे काय, म्हणजे तुम्ही डॉकर यूज करणार किंवा कंटेनर डी यूज करणार, तो कंटेनर रनटाइम इंजिन म्हणतात त्याला. ठीक आहे, इथे तुम्हाला या इमेज मध्ये दिसत आहे डॉकर, तर याला काय म्हणतात आपण, कंटेनर इंजिन म्हणणार ना. तर हा कुठे कुठे रनटाइम म्हणणार, कुठे कुठे तुम्हाला वेगवेगळा दिसू शकतो. सो त्याला ऍक्च्युली काय म्हणणार आपण, कंटेनर रनटाइम. तिथे डॉकर यूज होऊ शकतो किंवा दुसरा कुठला यूज होऊ शकतो जो कंटेनर क्रिएट करायचं काम करेल. टू क्रिएट अँड मॅनेज कंटेनर्स इनसाइड पॉड. क्यूबलेट, an agent that communicate with the control plane. See, तो message receive करणार ना. Good. And then containers in the pod and running. Kubeproxy, each compute node contains the network proxy called kubeproxy that facilitate Kubernetes networking services. Clear आहे. तर या पद्धतीने आपण काय बघितलंय, कुबरनेटिसचं आर्किटेक्चर बघितलेलं आहे आणि आय होप ते क्लिअर आहे तुम्हाला. क्लिअर आहे. ओके. तर आता आपण क्युबरनेटिस मध्ये आणखी काय बघणार आहोत त्याची एक स्मॉल इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. इथे जे पण आपण काम करणार त्यांना काय म्हटलं जातं, क्युबरनेटिस ऑब्जेक्ट्स. काय म्हटलं जाईल, क्युबरनेटिस ऑब्जेक्ट्स. तर आता कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आपण बघणार आहोत ते बघू आणि त्यांचा काय इम्पॉर्टन्स असणार. ठीक आहे. आणि उद्यापासून आपण त्यांना प्रॅक्टिकली वर्क करायला सुरुवात करू. थेरोटिकल वर्क आजच संपेल. थेरोटिकल वर्क आजच संपणार. उद्यापासून डायरेक्टली आपण प्रॅक्टिकल वर्क वर जाऊ. ठीक आहे. डेव्हऑप्स मध्ये थेरोटिकल खूप कमी आहे, प्रॅक्टिकल असतं. क्लिअर. सो इथे बघा, आता सर्वात आधी आपल्याला काय बघायचं आहे, पॉड. काय बघायचं आहे, पॉड. पॉड काय आहे, तो रॅपर अराउंड युअर कंटेनर, स्मॉलेस्ट डिप्लॉयबल एंटिटी ऑफ क्युबरनेटिस. आताच डिस्कस केलंय. तर पॉड बद्दल कशा पद्धतीने वर्क होणार, तो क्रिएट कसा होतो, काय करावं लागेल ते आपण डिस्कस करणार आहोत पॉडसाठी. देन इथे कंटेनर असेल आणि त्यामध्ये काय असणार, आपली ऍप्लिकेशन. काय असणार, ऍप्लिकेशन. पॉड मध्ये काय असणार, पॉडच्या आतमध्ये कंटेनर असणार, कंटेनर मध्ये काय असणार, काय असणार, ऍप्लिकेशन असणार. बट एवढंच केलं म्हणजे ऍप्लिकेशनला आपण ऍक्सेस करू शकणार नाही. त्या ऍप्लिकेशनला आपल्याला काय करावं लागेल, एक्सपोज करावं लागेल. काय करावं लागेल, एक्सपोज. कळलं का, केलंय की नाही आपण, डॉकर मध्ये पण केलंय. -p लावायचो है ना, कोड नंबर द्यायचो, नंतर कुठे ते एक्सपोज व्हायचं. बरोबर. तर आता इथे कसं करायचं, तर इथे असतं सर्व्हिसेस. इथे काय असते, सर्व्हिसेस. आणि किती टाईपचे सर्व्हिसेस असणार, तर 3 टाईपचे. एक असेल क्लस्टर नोड, क्लस्टर आयपी, नोड पोर्ट आणि दुसरं थर्ड मध्ये लोड बॅलन्सर. काय करतं क्लस्टर आयपी, वैष्णवी काय, क्लस्टर आयपी ही एक आयपी असेल जी इंटरनल कम्युनिकेशन साठी तिथे अलाउड होते बाय डिफॉल्ट.
क्लस्टर आयपी काय आहे, इंटरनल कम्युनिकेशनसाठी बाय डिफॉल्ट त्याला अलाउड होते. एक सर्व्हिस क्रिएट होणार आणि त्या सर्व्हिसमध्ये सगळे पॉड्स त्याला कनेक्टेड असणार. ठीक आहे. आणि ह्या एका सर्व्हिसमध्ये जसं एक सर्व्हिस बनलेली आहे तर ह्या सर्व्हिसमध्ये सगळे पॉड्स क्रिएट होत जाणार आणि ते एकमेकांना कम्युनिकेट करतील. ओके. याची एक रेंज येणार आणि त्याच रेंजमध्ये तुमचे पॉड्स पण क्रिएट होणार. क्लिअर आहे का एवढं? काय करतोय शुभम? प्रोजेक्ट करतोय? काय करतोय? नाही झाला आज तू द्या रे. क्लस्टर आयपी समजलं? तर एक स्टॅटिक आयपी अलॉट होतो ज्या थ्रू तुमचे पॉड्स एकमेकांसोबत कम्युनिकेट करतील. क्लिअर? ओके. सो इंटरनल कम्युनिकेशन पॉड टू पॉड हे स्टेप पॉसिबल होईल कशा थ्रू? क्लस्टर आयपी या सर्व्हिस थ्रू. त्यानंतर एक असेल काय, नोड पोर्ट. आता नोड पोर्ट कधी काम करणार? नोड पोर्ट कधी काम करणार? तुम्ही बघितलं ना डॉकर मध्ये हायफन पी तर ते काम इथे होईल कशाने? नोड पोर्ट एक्सपोज करायचं एका पोर्ट नंबरवर. तर विथ द हेल्प ऑफ नोड पोर्ट सर्व्हिस. कसं करणार आहोत, काय करणार आहोत, आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फक्त अंडरस्टूड करा की आहे काय. जेव्हा प्रॅक्टिकल करणार तेव्हा ते खूप इझिली रिझॉल्व्ह होईल. ठीक आहे. तर नोड पोर्ट एक्सपोज करायचं आहे आपल्याला आपला पॉड ऑन अ नोड आयपी म्हणजेच एका पोर्ट नंबरवर जो सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपल्याला अलाउ करावा लागेल. कळलं? ठीक आहे. ओके. आणि दुसरा लोड बॅलेन्सर काय असणार? थर्ड मध्ये लोड बॅलेन्सर. आता हे जेव्हा तुम्ही एखाद्या क्लाउड प्रोव्हायडरवर कुबरनेटिस यूज करताय तेव्हा तुम्हाला ही लोड बॅलेन्सर सर्व्हिस यूज करावी लागेल. कारण इथे काय होईल बघा, खूप सारे पॉड्स असणार. पूर्ण पॉड्सच्या आयपी थ्रू आपण ऍक्सेस करू शकणार का? नाही. एक कॉमन आपल्याला एंड पॉइंट पाहिजे. कॉमन एंड पॉइंट ज्याला ऍक्सेस करणार आणि त्या सगळ्या टर्म्सवर राऊंड रॉबिन. लोड बॅलन्सर करतं काय तेवढं माहिती आहे तुम्हाला? लोड डिस्ट्रीब्यूट करतो. जर आपल्याकडे मल्टिपल पॉड्स असेल आणि त्यांच्यावर लोड डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तर काय होईल? लोड बॅलन्सर लागणार. पण हा लोड बॅलन्सर असेल कुणाचा? क्लाउडचा. ठीक आहे. ते पण बघू आपण नंतर ना, डोंट वरी. तर पॉड आणि सर्व्हिस समजलं. पॉड आहे, पॉडला एक्सपोज करण्यासाठी काय लागणार? सर्व्हिस, कुबरनेटिस ऑब्जेक्ट्स. देन त्यानंतर काय दिसतंय? नेम स्पेस. आता हा यूज करतो नेम स्पेस म्हणजे असं कन्सिडर करा की तुम्ही काय करताय? सेपरेट ग्रुप बनवताय. सेपरेट काय करताय? ग्रुप. डेटाबेस वाले पॉड वेगळ्या ग्रुपमध्ये, डेटाबेसच्या ग्रुपमध्ये. टॉमकॅटचे पॉड एका वेगळ्या ग्रुपमध्ये. प्लुटो नावाचा प्रोजेक्ट आहे. प्लुटो नावाच्या प्रोजेक्टसाठी लागणारे पॉड्स त्या नावाचा ग्रुप असेल प्लुटो नावाचा आणि तिथे ते राहणार. तर सिंपल सेग्रिगेशन. ठीक आहे. फोल्डर क्रिएट करणे आणि त्याचे ते काम डिवाइड करणे. समजलं नेम स्पेस? देन असते रिप्लिकेशन कंट्रोलर. आता रिप्लिकेशन कंट्रोलर रिप्लिकेशन मीन्स काय? रिप्लिका क्रिएट करणे है ना. जेव्हा तुमची रिक्वायरमेंट असेल की तुमचा एक पॉड आहे, एका पॉडवर काम होईल का? नाही. एक पॉड जर डिलीट झाला दुसरा येणार का? नाही. तर आपल्याला त्याचा एक रिप्लिका क्रिएट करून ठेवावा लागतो आणि ते पॉसिबल होईल कशाने? रिप्लिकेशन कंट्रोलरनी. कळलं का? आणि इट सपोर्ट्स काय दिलेलं आहे ते? इट सपोर्ट्स इक्विलिटी बेस्ड सिलेक्टर. म्हणजे आता मला रिप्लिका करायचा आहे पण कुणाचा करायचा आहे? रिप्लिका करायचा आहे पण कुणाचा करायचा आहे? सिलेक्ट करावं लागेल ना. सिलेक्ट करावं लागेल तेव्हा तर त्याचा रिप्लिका क्रिएट होईल. नाही तर होईल का? नाही. आता मला रिप्लिका करायचा आहे वैष्णवीचा रिप्लिका जेव्हापर्यंत मी वैष्णवीला सिलेक्ट करणार नाही तोपर्यंत होणार का? नाही. वैष्णवी नावाचा एक पॉड आहे आणि माझी रिक्वायरमेंट आहे त्याला रिप्लिकेट करणे.
तर मला आधी नेम इक्वल्स टू काय द्यावं लागेल, वैष्णवी, किंवा एखादा पर्टिक्युलर टॅग असेल तो टॅग द्यावा लागेल. तर ते सिलेक्शन म्हणजेच इक्वेलिटी बेस्ड सिलेक्शन. क्लिअर. रिप्लिका क्रिएट करण्यासाठी सिलेक्ट करावं लागेल आणि सिलेक्ट करण्यासाठी आपण जे यूज करणार नाव गाव, दॅट्स नथिंग बट व्हॉट, सिलेक्शन, इक्वेलिटी बेस्ड. रिप्लिका सेट, रिप्लिका सेटचं काय आहे तर हा रिप्लिकेशन कंट्रोलरचा ऍडव्हान्स व्हर्जन आहे. काय, रिप्लिका सेट. इथे पण आता आपण काय करणार, पॉडचा रिप्लिका क्रिएट करणार, पॉड आणि त्याचा रिप्लिका. तर इथे आता आपल्याला बघा मी तुम्हाला सांगितलं काय की नाव लिहिणार, नाव इक्वल टू वैष्णवी असेल तरच तो पॉडचा रिप्लिका क्रिएट होणार, अदरवाइज होणार का नाही. बट हे तुम्ही करणार इथे रिप्लिकेशन कंट्रोलर मध्ये. आता रिप्लिका सेट मध्ये आणखी एक्स्ट्रा लेबल लावू शकता. लेस कन्सिडर करा की वैष्णवी 2 आहे आपल्याकडे है ना, मग आणखी लेबल लावावं लागेल. पहिला नाव काय राहणार, वैष्णवी. दुसरा लेबल लावावं लागेल की एज्युकेशन काय पाहिजे, कम्प्युटर सायन्स, बरोबर आहे. तिसरा एज काय पाहिजे, 25, बरोबर. आता हे तिन्ही जेव्हा मॅच होतील तेव्हा रिप्लिका क्रिएट होईल, अदरवाइज होईल का नाही. समजलं. तेव्हा आपण आयडेंटिफाय करू शकतो ना, एकाची एज 26 आहे, एकाची एज 25 आहे, एकाचा एमकॉम झालाय, दुसऱ्याचा काय झालाय, कम्प्युटर सायन्स झालाय. तर आता सिलेक्शन बरोबर होईल. इथे 3 दिल्यानंतर पहिलं नाव दिलं म्हणजे होईल का, कारण दोघांचं नाव सेम आहे, बट डिफरन्स कुठे आहे, एज आणि एज्युकेशन मध्ये. त्या 2 याच्यानी मग सिलेक्शन बरोबर होईल. तर एक्स्ट्रा लेवल्स देऊन सिलेक्शन आपण करू शकतो रिप्लिका सेट मध्ये. म्हणून मोस्टली आता सध्या काय यूज होतं, रिप्लिका सेट. रिप्लिकेशन कंट्रोलर तुम्हाला दिसणार नाही, फक्त ते अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला यायला पाहिजे. क्लिअर आहे. नेक्स्ट डिप्लॉयमेंट. नेक्स्ट काय, डिप्लॉयमेंट. आता हा डिप्लॉयमेंट ऍक्च्युअली रिप्लिका सेट क्रिएट करायचं काम करतो. डिप्लॉयमेंट काय करतो, रिप्लिका सेट क्रिएट करायचं काम करतो. तर रिप्लिका सेटला आपल्याला सेपरेटली क्रिएट करायची गरज पडणार नाही. जे पण रिप्लिका सेट काम करतो ते सगळं काम कोणाचं आहे, डिप्लॉयमेंटचं. समजलं. ठीक आहे. बट आता डिप्लॉयमेंट आपल्याला यूज आणखी काय बेनिफिट आहे, आणखी काय बेनिफिट आहे हे बघावं लागेल ना. तर त्यामध्ये आपण काय देणार, स्ट्रॅटेजीज देणार. काय देणार, स्ट्रॅटेजीज. जर एक पॉट डिलीट होतोय तर त्याच्या जागेवर दुसरा पॉट कशा पद्धतीने आला पाहिजे. ठीक आहे. एखादं इन्स्टॉलेशन होत आहे, तुम्ही भरपूरदा बघितलं असेल लॅपटॉप मध्ये इन्स्टॉलेशन करता, जर तो 90% झालाय आणि क्रॅश झालं काहीतरी तर तो पूर्ण 100% दाखवतो का, नाही दाखवत. 90% आहे, 90% वरून डायरेक्ट 0 सगळं डाऊन करून जातो. हा एक फ्लो बघितला असेल तुम्ही, बघितलं इन्स्टॉलेशन करताना 90% वर येऊन स्टक होतोय तो, इन्स्टॉलेशन होणार नाही समोर. तर काय करतो, जे 90% झालं ते पण रिमूव्ह करतो. तर ह्या ऍक्च्युअली स्ट्रॅटेजीज आहेत. आणि कधी कधी काय होईल की एखादी मूवी तुम्ही डाउनलोड करताय, 90% झाल्यानंतर काय होते, 90% वाला तेवढा पोर्शन राहतो आणि लास्ट मधला 30 मिनिट तो निघून, तो दिसतच नाही. होतं की असं. तर ही पण एक स्ट्रॅटेजी असते की जेवढं डाउनलोड झालं तेवढं ठेवायचं, जे नाही झाले तेवढं सोडून द्या. आणि दुसरा पहिला कोणतं बघितलं आपण, की जेवढं झालंय तेवढं पण काढून टाक, मला पाहिजेच नाही. करतो की नाही असं इन्स्टॉलेशनच्या टायमाला, होते ना असं. बेसिक मध्ये आपण बघितलेलं लॅपटॉपला काहीतरी इन्स्टॉल करतच असणार आहे तुम्ही, आणि तसं होतच आहे. तर ह्या ऍक्च्युअली स्ट्रॅटेजीज असतात. काय असतात, डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजीज म्हणतात त्याला. ओके. तर ते एक्स्ट्रा लावू शकतो आपण इथे. लेट्स कन्सिडर करा ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतोय पण ती इन्स्टॉलच होत नाहीये, इन्स्टॉलच होत नाहीये, तर आपल्याला काय करायचं, ते पूर्ण काढून टाकायची. अदरवाइज जेवढं इन्स्टॉल झालं तेवढं ठेवायचं. तर त्या स्ट्रॅटेजीज आपण डिप्लॉयमेंट केलं. क्लिअर. तर डिप्लॉयमेंटने रिप्लिका सेट क्रिएट करणार आणि रिप्लिका सेट मध्ये काय लावणार, अजून
स्ट्रॅटेजीज. क्लिअर आहे? तर रिप्लिका सेट सेपरेट क्रिएट करावी लागेल का? नाही. देन डीमन सेट आहे. आता डीमन सेट काय करतो? मास्टर स्लेव्ह आहे आपल्याकडे, मास्टर मॉनिटर करायचं असं कन्सिडर करा. आता काय करायचं? मॉनिटर करायचंय किंवा हा मॉनिटर, तर मास्टर पण मॉनिटर व्हायला पाहिजे, स्लेव्ह नोड पण मॉनिटर व्हायला पाहिजे, अशी रिक्वायरमेंट जेव्हा तुमच्याकडे असेल आणि त्यासाठी काय करायला लागेल? दोघांवर पण एक ऍप्लिकेशन रन व्हायला पाहिजे मॉनिटर होण्यासाठी. तर प्रत्येक नोडवर जर एक पॉड पाहिजे असेल तर तेव्हा तुम्ही यूज करणार काय? डीमन सेट. ओके, क्लिअर आहे? देन त्यानंतर स्टेटफुल सेट. तर हे ऍक्च्युअली स्टेटफुल सेट मोस्टली तुम्ही यूज करताय डेटाबेस टाइप ऑफ पॉड साठी, जिथे स्टेट मॅटर करते, जिथे त्याचा डेटा मॅटर करतो, जो डेटा लॉस नको व्हायला. तर ते टाइपचे जे तुम्ही पॉड्स क्रिएट करणार ते कशात करणार? स्टेटफुल सेट मध्ये करणार. ठीक आहे? देन तुम्हाला एक माहिती असेल व्हेरिएबल, है ना? एन्सिबल मध्ये व्हेरिएबल पास केले, टेराफॉर्म मध्ये व्हेरिएबल पास केले. तर इथे व्हेरिएबल पास करण्यासाठी कॉन्फिग मॅप आणि सिक्रेट्स, यामध्ये डिफरन्स असा आहे की कॉन्फिग मॅप मध्ये आपण सगळे व्हेरिएबल पास करू शकतो, पण जेव्हा तुम्हाला पासवर्ड्स वगैरे पास करायचे असेल इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये, त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करणार? सिक्रेट्स. समजलं? ठीक आहे. देन आहे इंग्रेस कंट्रोलर. देन काय? इंग्रेस कंट्रोलर. तर इंग्रेस कंट्रोलर हा ऍक्च्युअली इंटरनल लोड बॅलन्सिंग साठी यूज होतो क्लस्टरच्या आतमध्ये. राउटिंग की मी www.google.com टाकल्यानंतर कुठे जायला पाहिजे, हा ना? त्या पद्धतीची राउटिंग कुठे होणार? इंग्रेस कंट्रोलर इनसाइड क्लस्टर. ठीक आहे. देन व्हॉल्यूम बघितलंय तुम्ही, डॉकर व्हॉल्यूम बघितलं ना? तर सेम इकडे पण तेच काम असणार आहे. डॉकर व्हॉल्यूमचं काम काय होतं? डेटा स्टोअर करणे, बॅकअप ठेवणे, डेटा बॅकअप ठेवणे. तर ते गोष्ट इथे पण असणार, पण इथे काय म्हटलं जाते? इथे त्याला पर्सिस्टंट व्हॉल्यूम म्हटलं जाते. इथे काय म्हटलं जाते? पर्सिस्टंट व्हॉल्यूम. आणि तिकडे काय म्हटलं जाते? तिकडे डॉकर व्हॉल्यूम म्हटलं जाते. बाइंड व्हॉल्यूम, डॉकर व्हॉल्यूम, राईट? आणि इथे पर्सिस्टंट व्हॉल्यूम. ओके. अँड देन हा आहे युजर मॅनेजमेंट पोर्शन. हा काय आहे? युजर मॅनेजमेंट पोर्शन, जिथे तुम्ही लावणार ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. काय लावणार? ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. म्हणजेच काय लावणार? ACL, रोल बेस्ड ऍक्सेस कंट्रोल. कळलं का? का बरं लावतो आपण ACL? जर तुमच्याकडे, तुम्ही डेटाबेस इंजिनियर आहात आणि आपल्याकडे डेटाबेसचे एक नेम स्पेस क्रिएटेड आहे, डिफरंट ग्रुप, तर जो डेटाबेस इंजिनियर असेल त्याला त्या ग्रुपचा ऍक्सेस देणार. कोणत्या? डेटाबेसवाला. तर ते प्रॉपर परमिशन्स अलॉट करायचं काम कोणाचं आहे? युजर मॅनेजमेंट पोर्शन RBAC. कळलं? तर या पद्धतीने आपण बघणार आहोत काय, आणि लास्ट मध्ये हेल्म चार्ट, हॉरिझॉन्टल पॉड ऑटो स्केलिंग वगैरे हे. देन त्यानंतर हेल्म चार्ट. तर हेल्म चार्ट वगैरे काय आहे, कसं आहे ते पण बघू. ठीक आहे. यम इन्स्टॉल बघितलं तुम्ही? यम इन्स्टॉल करता, APT इन्स्टॉल करता, तर इथे आपल्याला त्याच पद्धतीचा पॅकेज मॅनेजर मिळतो, हेल्म. ओके. बघू आपण धीरे धीरे जेव्हा स्टार्ट करणार ना, तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल की यार हा असं पण होतं. आणि दॅट इज वाय कुबरनेटिस इज इम्पॉर्टंट इन एव्हरी ऑर्गनायझेशन. ओके.
सो एवढे सारे ऑब्जेक्ट्स आहेत जे आपण बघणार आहोत. सध्या फक्त मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे, पण उद्यापासून आपण प्रॅक्टिकल सुरू करू. ठीक आहे. ओके. सो इथे तुम्हाला हे तेवढं समजलंय का तेवढं सांगा. मी ते स्टॉप करतोय.